पात्र असतं जे नाकाला इथे लावलं जातं. ते नाकात एवढं पाणी भरून घ्यायचं. ते बॉडी टेम्परेचरचं मीठ घातलेलं पाणी याच्यात वापरायचं. आधी हे शुद्ध करून घ्यायचं, पाण्यात उकळून घ्यायचं, निर्जंतुक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे जे मीठ म्हटल्यानंतर मीठ नेहमी सेंदवच वापरलं जाईल. कारण हे 5000 वर्षापूर्वी ह्या ज्या क्रिया शिकवल्या गेलेल्या आहेत आपल्याला, त्या सगळ्या त्यावेळेस कुठलं टाटा नव्हतं, नमक अन्नपूर्णा नमक नव्हतं. आपण हे जे काही ह्याच्यात मीठ याचा उल्लेख करतो ते मीठ हे फक्त सेंधव आणि सेंधवच घ्यायचं, बाकी कुठेही मीठ घ्यायची आवश्यकता नाही. तर त्या मिठात थोड्याशा प्रमाणात मीठ, थोडंसं जिभेला खारटपणा जाणवेल तितकं, एकदम खारट करायचं नाही, खूप जास्त खारट नाही करायचं. नॉमिनल चव आली पाहिजे मिठाची तेवढंच मीठ टाकायचं. साधारणतः 1 ग्लास पाण्याला अर्धा चमचा मीठ पुरेसं होतं माझ्या समजुतीप्रमाणे. ज्याने आपापलं प्रमाण बघायचं. पहिल्यांदा एक नागपुडी उकिडवं बसायचं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये उकिडवं बसायचं. ही बसतानाची पद्धत ही अशी, की असं बसायचं, थोडंसं पुढे झुकायचं. किंवा मग तुम्हाला कम्फर्टेबल असेल, बसता येत नसेल, एवढं नाही, एवढं काही करायचं गरज नाही, असं बसलं तरी चालतं. किंवा मग उभं राहून करायचं असेल तर तुम्हाला जास्त त्या अंगावर पाणी पडू नये याची काळजी घेण्यासाठी, कारण जितक्यावरून पाणी पडेल तेवढेच शिंतोडे उडतील. त्याच्यासाठी मग पाय जितके लांब करता येतील तितके करायचे. कमरेतनं वाकायचे, डोकं थोडंसं उचलायचं आणि त्या डोक्याचा अँगल सांभाळणं हा खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्या नासिकाच्या छिद्रातून त्या नासिकेच्या छिद्रामध्ये पाणी निघून जाण्यासाठी जो डोक्याचा अँगल आहे तो महत्त्वाचा आहे. बघा, हळूहळू पाणी सोडत जायचं. ते आपल्याला जाणवत राहतं नाकातनं कुठून कुठे चाललेलं आहे. तर बरोबर दुसऱ्या नासिकातून यायला लागलं की मग त्याच्यानंतर हे करायचं. बरोबर, खूप सुंदर. ही सगळी क्रिया करत असताना श्वास बाकी फक्त तोंडाने घ्यायचा, नाकाने श्वास ओढायचा प्रयत्न करायचा नाही. नाकाने श्वास घेतला तर ते डोक्यात सगळं पाणी डोक्यात, मग ते त्रासदायक. म्हणजे नसलेली सर्दी घेऊन येण्याचा प्रकार हा आहे. जर चूक केली की सर्दी होणार हमखास तुम्हाला. चूक नाही केली तर असलेली सर्दी निघून जाईल. तेव्हा त्यातून प्रेशर ओढण्याची गरज नाही. प्रेशर काही गरज नाही. हे साईडवर आपण तांब्यातनं पाणी ओतून दिलं की ते आपोआप खालीच जाणार, ते काही वरती येणार नाही. ते तसं फक्त तुम्ही सोडून द्यायचं. तुम्हाला तो मार्ग फक्त क्लिअर करायचा मानेचा अँगल धरून. तर एकदा अँगल साधला तुम्हाला लक्षात आला की मग तो अँगल बरोबर पकडता येतो. ते सायकल शिकण्यासारखं आहे. ह्याच्यात सुद्धा कुठलं नाक मोकळं आहे किंवा नाही आहे त्याच्यावरनं पाण्याचं पडण्याचं प्रमाण ठरू शकतं. कधी कधी एखाद्या नाकातनं कमी पडतं, कधी दुसऱ्या नाकातनं व्यवस्थित पडतं, असं होऊ शकतं. आता याच्यानंतर नाकातनं पाणी घेतल्यानंतर नाकाच्या छोट्या छोट्या कॅव्हिटीजमध्ये पाणी अडकतं. तर पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं, कमरेवरती हात ठेवायचे, मोठा श्वास घ्यायचा. अशा पद्धतीने जोरात श्वास सोडत सोडत पूर्ण ट्रॅव्हल करायचा, जेणेकरून तुमच्या कुठल्याही ॲक्कलमध्ये अडकलेलं पाणी हे निघून गेलं पाहिजे, नाक स्वच्छ झालं पाहिजे. आता मी हे केलं नाही, फक्त सूत्रनेतीचा प्रयत्न केला तरी काही तो जो सुटका झाला तो बाहेर आला. अशा पद्धतीने तर करायचं असतं. नाकामध्ये जर पाणी शिल्लक राहिलं साधारणतः 5-5 वेळा किंवा 10 वेळापर्यंत हे सगळं पाणी निघून जाईपर्यंत हा प्रकार केला पाहिजे. नाही केला तर त्याच्यात थोडंसं जरी पाणी एखाद दुसरा थेंब जरी राहिला असेल तरी डोकं थोडं सर्दी होते. त्याच्यासाठी हा प्रकार आपल्याला पश्चात्कर्म हा मुख्य क्रियेत इतकाच महत्त्वाचा भाग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मग नंतर सगळं पश्चात्कर्म झाल्यानंतर शशकासन करायचं आहे, जेणेकरून
अजूनही काही पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते उचलून घ्यायचं. हॅलो हो चालू झालं ते चालू होतं तुमचा फोन आला तेव्हा आणि थोडंफार राहिलेलं पाणी पडतं. चालू आहे या तुम्ही हे देखला हो. डोक्याच्या दिशेने जे सरकलेलं पाणी आहे ते नासिकाद्वारे ते बाहेर येत आहे. पश्चात कर्म अति आवश्यक. माहिती सगळ्यांना 9 होल्स आहेत आपल्या शरीरामध्ये आणि शुद्धी करणं खूप गरजेचं आहे. ह्या पद्धतीने आता सरांनी जसं समजावून सांगितलं, शशांक आसन शेवटी घेतलं तर डोक्याच्या दिशेने सरकलेलं पाणी सुद्धा उतरतं. सर प्लीज सांगा. आता याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे का? कोमल? येणार आहे वमन? कोमल कोण नाही. कोण करणार आहे? कोण करते वमन? प्रक्रिया समजावून सांगा. आय एम ऑलवेज रेडी. ॲक्च्युली गॅप पण झाला ना, पण जे प्रॅक्टिसवर असतात ना, हां तर कोणत्याही वेळेस कोणतंही कर्म करायला तयार. रात्री जागरण झालेलं, कर्म झालेलं, जेवण उशीर झाले, लग्न कार्य आहे, पण तरीसुद्धा जे करतात ते प्रॅक्टिसवर एनी टाईम कोणत्याही वेळेस. फक्त लक्ष ठेवायचं खाणपान काय आहे आपलं, जे करतात ते योग. वमन कुणाला करायचंय का? नाही ब्रेकफास्ट केला. रिकाम्या पोटी. आहे का पाणी काय? करता